आज पुणे शहरातील विविध ठिकाणी बांगलादेशमधील होत असलेल्या हिंदूंवर अन्याय अत्याचार विरोधात लक्ष्मी नारायण थिएटर समोरील शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात आंदोलन करून शिक्षण महर्षी भाऊराव पाटील ते स्वारगेट चौक आणि लहुजी वस्ताद तालीम ते संत नामदेव चौक येथे महामोर्चा काढण्यात आला। मोर्चात मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। बांगलादेशच्या ध्वजावर लठ्ठ प्रहार करून तुडवण्यात आला आणि बांगलादेश सरकारला आणि नागरिकांना कठोर इशारा देण्यात आला। पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुत्था। बांगलादेशमध्ये प्रचंड हिंदूंचे शोषण, आमचे मंदिरं वगैरे तोडले जातात, त्याच्या निषेधात आम्ही इथं हे आज आंदोलन केलं आहे आणि ते आज चांगल्या गतीने पार पडले आहे। बांगलादेशमध्ये होणाऱ्या आमच्या हिंदू माता भगिनींवर जे अत्याचार होत आहेत, तसेच आमचे हिंदू बांधव जे अत्याचार सहन करत आहेत, त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व हिंदू धर्म एकत्र आलो आहोत। आणि या ठिकाणी असं आम्ही ग्वाही देतो की जर का हे आंदोलन, जर का हे निषेध थांबला नाही किंवा जर का हे अत्याचार थांबले नाही तर अजून तीव्र आंदोलन आम्ही या करू। आणि केंद्र सरकारला मला या निमित्ताने आम्हाला निवेदन द्यायचं आणि आवाहन करायचे की लवकरात लवकर तिथले जे अन्याय ते थांबले पाहिजे। धन्यवाद। अभी तो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे, एवढं सगळं बांगलादेशाने लक्षात ठेवायचं। जय श्रीराम, जय श्रीराम। या ठिकाणी सगळ्या पर्वती भागातल्या सकल हिंदूंनी एक प्रकारे दाखवून दिलं की जो हिंदू एकत्र आणायला काय होऊ शकतं। या भयाड हल्ल्यांना आम्ही घाबरलो नाही आणि आमचा हिंदू एवढा कमजोर नाही की या छोट्या मोठ्या हल्ल्यांना आम्ही घाबरत। आम्ही संपूर्ण विश्वाला हे दाखवून देऊ की असे हल्ले पुढच्या काळात होता कामा नये। विश्वाला आम्ही सांगतोय की हल्ले त्वरित थांबवा। आमच्या हिंदूंच्या सन्मानासाठी आम्ही एकत्र आलो। बोला भारत माता की जय।